नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक ऑल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत आंबा फार्मिंग म्हणजेच आंबा मार्केटिंग कशी करायची, त्याची ग्रेडिंग, पॅकिंग आणि विक्री हा व्हिडिओ स्टेटमेंट आहे। पहा, हे पहा मित्रांनो, ही रद्दी आहे। या रद्दीमध्ये आपल्याला असा आंबा ह्या पेपरमध्ये पॅक करायचा आहे। आंबा पेपरमध्ये पॅक करून अशा प्रकारे आंबा पॅक करायचा आहे। आणि ही कच्चा आंबा आहे। अशा प्रकारे पॅक आंबा केलेला जशाला तसा आंबा जर नॅचरल पद्धतीने पिकवायचा म्हणा तर हे अशाला असं हवाबंद रूममध्ये हे बॉक्स जशाला तसा आपल्याला ठेवायचा आहे। असं पॅकिंग करायचं आहे। अशा पद्धतीनं असे पॅकिंग करून हे पूर्ण बॉक्स पॅक करायचा। पूर्ण बॉक्स पॅक करून जेवढे 100, 200, 500 काय बॉक्स असतील ते पॅक करायचे, एका रूममध्ये ठेवायचे आणि हवाबंद रूममध्ये कमीत कमी ते 4 दिवस ठेवायचे। 5व्या दिवशी बाहेर काढायचे आणि 5व्या दिवशीपासून पुढं त्याची विक्री तुम्ही करू शकता। हे जे हिरवा आंबा आहे ते पिवळा जरद, याला कलर येऊन मस्तपैकी शायनिंग येऊन चवदार आणि चविष्ट आणि गोड घट्ट पिवळा जरद रस असा तुम्हाला खायला मिळेल। तर अशा हिशोबानं आपण आंबा पॅकिंग करून ग्रेडिंग करून हे बॉक्स आहे। 6 आंबेच फक्त 1 किलोमध्ये बसतात। 5 ते 6 आंबे, मोठी साईज जर असेल तर 5 आंबे बसतात 1 किलोमध्ये, छोटी साईज असेल तर 6 आंबे बसतात। आपण 6 आंबे टाकले आहे बॉक्समध्ये, म्हणजे सरासरी हे 1 किलो सव्वा किलोचा बॉक्स आहे। तर त्या हिशोबानं जर मार्केटमध्ये तुमचा 100 रुपये किलो जात असेल, 130 रुपये किलो जात असेल, 150 रुपये किलो जात असेल, तर त्या हिशोबानं तुम्ही तुमच्या मार्केटच्या तेजीमंदीच्या हिशोबानं तुम्ही तुमची फळाची मार्केटिंग आणि ग्रेडिंग करून पॅकिंग करून व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं आय कमवू शकता। तर अशा प्रकारे आमच्या शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पॅकिंग आणि ग्रेडिंग ही आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मँगो फार्मिंगचं अशा पद्धतीनं व्यवस्थापन करून चांगल्या प्रकारे आय मिळवून घ्यावी आणि स्वतःची भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या मँगो फार्मिंगचं आपल्यासाठी करून घ्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद, नमस्कार।